Press the bell icon on the YouTube app and never miss another update. Hi students, welcome to Yash Academy Karad. In this video, we will study the Williamson ether synthesis. This synthesis is used to prepare simple and mixed ethers. Ethers in which both the alkyl groups attached to divalent oxygen are identical, then the ether is said to be simple. And if two alkyl groups attached to divalent oxygen are different, then the ether is said to be unsymmetrical or mixed. So with the help of Williamson synthesis, simple and mixed ethers are prepared. Now in this reaction, sodium alkoxide or sodium phenoxide reacts with primary alkyl halide to form an ether. Ether so formed may be aliphatic or aromatic. म्हणजे आर तुम्ही काय वापरताय, अल्काइल ग्रुप आहे का एरोमॅटिक रिंग आहे, त्यावर तयार होणारा इथर हा एलिफॅटिक का एरोमॅटिक हे आपण ठरवू शकतो. जनरल रिएक्शन पहा. सोडियम अल्कोक्साइड RONA when treated with primary alkyl halide RX gives ether ROR and sodium halide as a byproduct. आता या रिएक्शन मध्ये बघा, सोडियम अल्कोक्साइड मधून जो RO- असणार आहे, दॅट इज अल्कोक्साइड आयन ऍक्ट्स ॲज अ न्यूक्लिओफाइल आणि फ्रॉम प्रायमरी अल्काइल हालाइड आयन ऍक्ट्स ॲज अ बेस्ट लिव्हिंग ग्रुप. त्यामुळे हा निघून ज्यावेळी जाईल त्याच वेळी अल्कोक्साइड आयन अटॅक्स ऑन दिस कार्बन ॲटम फ्रॉम द बॅक साइड आणि त्यामुळे SN2 रिएक्शन मेकॅनिझम हे इथं घडताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे इथं फॉर्मेशन ऑफ इथर फेवर्स द SN2 रिएक्शन मेकॅनिझम. परंतु केव्हा या रिएक्शन मध्ये प्रायमरी अल्काइल हालाइड वापरलं तर हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. नाउ जनरल रिएक्शन ऑफ सोडियम फिनॉक्साइड AR, that is aromatic ring, at least one benzene ring. Aromatic ring ONA, that is sodium phenoxide when treated with primary alkyl halide, that is RX, gives aromatic ether ROAR. म्हणजे AR याचा अर्थ aromatic ring benzene असणार आहे and byproduct sodium halide. Now in this reaction sodium phenoxide मधून आपणाला ARO- और O- हा जो असणार आहे फिनॉक्साइड आयन ऍक्ट्स ॲज अ न्यूक्लिओफाइल आणि इथं RX मधून X जो असणार आहे ऍक्ट्स ॲज अ बेस्ट लिव्हिंग ग्रुप. त्यामुळे हा इथून निघून जाईल त्याच वेळी बॅकसाइड अटॅक या फिनॉक्साइड आयनचा या कार्बनवर होऊ शकतो आणि इथंही SN2 रिएक्शन मेकॅनिझम घडताना आपल्याला पाहायला मिळतं की जिथं हा एरोमॅटिक इथर तयार होतो. या दोन जनरल रिएक्शन्स वरून तुम्हाला बरीचशी एक्झाम्पल्स ही तयार करता येतात किंवा येऊ शकतील, पण यासाठी काही ट्रिक्स किंवा काही कंडिशन्स तुम्हाला माहित असणं आवश्यक असणार आहे. ते आपण आता पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. इथं पहा, द बेस्ट यील्ड ऑफ अनसिमेट्रिकल इथर इज ऑब्टेन्ड बाय रिएक्टिंग मिथाइल और प्राइमरी अल्काइल हालाइड एंड टर्शरी अल्कोक्साइड आयन. हे खूप महत्वाचं वाक्य आहे पहा, की जर तुम्हाला अनसिमेट्रिकल इथर जर तयार करायचं असेल तर अल्काइल हालाइड मस्ट बी प्राइमरी
मग ते मिथाइल हलाइड असेल किंवा दुसरं कुठले असेल, पण इट मस्ट बी प्रायमरी अल्काइल हलाइड. आणि मग अल्कॉक्साइड आयन जो असणार आहे तो जर टर्शरी अल्कॉक्साइड आयन असेल तर बेस्ट यील्ड आपल्याला अनसिमेट्रिकल इथरची मिळू शकते. उदाहरणार्थ जर घ्यायचा असेल तर इफ यू वॉन्ट टू प्रिपेअर टर्शरी ब्युटाइल मिथाइल इथर, इट इज प्रिपेअर्ड बाय रिएक्टिंग सोडियम टर्शरी ब्युटॉक्साइड विथ मिथाइल ब्रोमाइड. म्हणजे इथं अल्कॉक्साइड कुठलं आयन घेतलंय पहा तर सोडियम टर्शरी ब्युटॉक्साइड अँड प्रायमरी अल्काइल हलाइड कोणता आहे तर मिथाइल ब्रोमाइड आहे. रिएक्शन पहा, सोडियम टर्शरी ब्युटॉक्साइड when treated with methyl bromide CH3Br gives tertiary butyl methyl ether as an unsymmetrical ether and byproduct is a sodium bromide. आता या रिएक्शन मध्ये नेमकं काय होतंय बघा. आता आपल्याला माहित आहे की हॅलोजन ऍटम जो असणार आहे तो हलाइड आयनच्या स्वरूपामध्ये इथून निघून जाईल. इट इज द बेस्ट लिव्हिंग ग्रुप. ज्यावेळी हा निघून जाईल त्याच वेळी इथं कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज निर्माण होईल आणि यामधला जो टर्शरी ब्युटॉक्साइड आयन विच ऍक्ट्स एज अ न्यूक्लिओफाइल अटॅक्स फ्रॉम द बॅक साइड अँड इट फेवर्स द SN2 रिएक्शन मेकॅनिझम. म्हणजे इथं SN2 रिएक्शन मेकॅनिझम ही फिजिबल आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे गुड यील्ड और बेस्ट यील्ड ऑफ अनसिमेट्रिकल इथर इज ऑब्टेन्ड व्हेन अल्काइल हलाइड प्रायमरी इज युज्ड and alkoxide and tertiary butoxide or tertiary alkoxide ion is used. म्हणजे इथं तुम्हाला या पद्धतीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता याऐवजी समजा आपण वेगळ्या पद्धतीने रिएक्शन केली, सोडियम मिथॉक्साइड आपण घेतला, म्हणजे अल्कॉक्साइड आपण टर्शरी अल्कॉक्साइड आयन न घेता आपण सोडियम मिथॉक्साइड घेतलं, म्हणजे प्रायमरी आहे इथं प्लस टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. म्हणजे इथं अल्काइल हलाइड जो आपण घेतलेला आहे तो टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड घेतलेला आहे. म्हणजे व्हेन सोडियम मिथॉक्साइड इज ट्रीटेड विथ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड देन व्हॉट विल बी द प्रॉडक्ट ऑफ द रिएक्शन. काय असणारे आहेत यामध्ये प्रॉडक्ट काय असू शकतील पहा. जर आपण प्रायमरी अल्काइल हलाइड न वापरता जर इथं टर्शरी अल्काइल हलाइड घेतला आणि अल्कॉक्साइड जो ग्रुप असणार आहे आयन तो जर आयन आपण प्रायमरी अल्कोहोल पासून तयार होणारा जर घेतला असेल तर इथं मात्र रिएक्शन मध्ये प्रॉडक्ट्स बदलतात. कारण इथं मिथॉक्साइड आयन ऍक्ट्स ॲज अ न्यूक्लिओफाइल बट इट ऍक्ट्स ॲज अ न्यूक्लिओफाइल ऍट द सेम टाइम इट ऍक्ट्स ॲज अ स्ट्रॉंग बेस. हेही सगळ्यात महत्वाचं आहे. तो स्ट्रॉंग बेस म्हणून पण काम करतो आणि त्यामुळे होतं काय की हा जो CH3O- असणारा आहे मिथॉक्साइड आयन विच ऍक्ट्स ॲज अ स्ट्रॉंग बेस इट विड्रॉज H+ आयन फ्रॉम बीटा कार्बन ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. म्हणजे इथं बीटा कार्बन ऍटम वरचा हायड्रोजन तो विड्रॉ करतो आणि त्याच वेळी Na कंबाइन्स विथ Br2 फॉर्म NaBr आणि CH3O- दॅट इज मिथॉक्साइड आयन ज्यावेळी H+ आयन विड्रॉ करतो त्यावेळी देर इज अ फॉर्मेशन ऑफ मिथाइल अल्कोहोल. आणि इथं या दोन कार्बनच्या मध्ये अल्फा आणि बीटा कार्बनच्या मध्ये देर इज अ फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड, म्हणजे अल्किन हे त्यामध्ये तयार होतं. म्हणजे इथर या रिएक्शन मध्ये तयार केलं जात नाही. म्हणजे जर गुड यील्ड अनसिमेट्रिकल इथरची मिळवायची असेल तर पहिली रिएक्शन जर पाहिली तर ती कंडिशन महत्वाची आहे. दुसऱ्या रिएक्शन मध्ये आपण गुड यील्ड इथरची अनसिमेट्रिकल इथरची मिळवू शकत नाही. कारण का तर सोडियम अल्कॉक्साइड जे असणार आहे इथं मिथॉक्साइड आयन वापरले इट इज अ स्ट्रॉंग बेस आणि त्यामुळे इट फेवर्स द इलिमिनेशन रिएक्शन. इथं सबस्टिट्यूशन न होता इलिमिनेशन रिएक्शन घडते आणि प्रॉडक्ट्स आता आपण बघूया काय मिळतात ते. आयसोब्युटिलिन मिळतात. म्हणजे हा अल्फा कार्बन ऍटम वरचा Br निघून जाईल आणि एका बीटा कार्बन ऍटम वरचा हायड्रोजन निघून जाईल आणि अल्फा आणि बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड हा इंट्रोड्यूस होतो आणि आयसोब्युटिलिन हे मिळतं. अँड मिथाइल अल्कोहोल अँड सोडियम ब्रोमाइड आर दी साइड प्रॉडक्ट्स.
म्हणजे किंवा बाय प्रॉडक्ट्स असणारे आहेत. म्हणजे या पद्धतीनं ही जी रिॲक्शन असणारी आहे ती इथर फॉर्मेशन साठी फिजिबल नाही. सो दिस इज नॉट फिजिबल रिॲक्शन. प्रिपरेशन ऑफ एरोमॅटिक इथर. Sodium phenoxide. Generally, sodium phenoxide is obtained by reacting phenol with aqueous solution of sodium hydroxide. आपल्याला माहित आहे फिनॉलच्या प्रिपरेशन मध्ये हे झालेलं आहे. When sodium phenoxide is treated with methyl iodide, methoxybenzene called anisole is formed. म्हणजे या रिएक्शन मध्ये आपल्याला माहित आहे की हॅलाइड आयन इज अ बेस्ट लिव्हिंग ग्रुप आपण असं म्हणतो आणि त्यामुळं तो तिथून निघून जाईल आणि हा Na+ आणि I- कंबाईन टू फॉर्म सोडियम आयोडाइड. या रिएक्शन मध्ये हा जो फिनॉक्साइड आयन असणारा आहे तो न्यूक्लिओफाइल म्हणून ऍक्ट होतो आणि इथं या कार्बन ऍटमवर त्याचा बॅकसाइड अटॅक आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे I- हा इलेक्ट्रॉन पेअर घेऊन जाईल, हळूहळू या दोघांच्या मध्ये बॉन्ड वीक होत जाईल, कार्बनवर पार्शल पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल आणि मग हा फिनॉक्साइड आयन या पार्शल पॉझिटिव्ह कार्बनवर बॅकसाइड अटॅक करेल आणि आपल्याला हा एनिसोल हा एरोमॅटिक इथर तयार झालेला पाहायला मिळेल. म्हणजे या रिएक्शन मध्ये हा पॉझिटिव्ह चार्ज इथं तयार झाला पण इथं अटॅक या पद्धतीनं होतो कारण इथं हा बॉन्ड ब्रेक होईल. ऑक्सिजन आणि सोडियम यामधला बॉन्ड ब्रेक होईल. ऑक्सिजन आणि कार्बन ऑक्सिजन बॉन्ड इज अ व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड. तुम्हाला माहित आहे का तो तर पार्शल डबल बॉन्ड कॅरेक्टर त्यामध्ये निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतं का तर यापूर्वी आपला अभ्यास झालेला आहे. म्हणजे या पद्धतीनं एरोमॅटिक इथर्स आपण तयार करू शकतो. दिस इज द बॅकसाइड अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल. सो दिस रिएक्शन इज अ फिजिबल. आता दुसरी रिएक्शन आपण बघूया. इफ सोडियम इथॉक्साइड CH3CH2Na is treated with bromobenzene. This is bromobenzene. या रिएक्शन मध्ये इथं आपण बघूया की रिएक्शन घडते की नाही, वेदर दिस रिएक्शन इज अ फिजिबल आर नॉट फॉर द प्रिपरेशन ऑफ इथर्स. तर यामध्ये आपण आता पाहिलं की जर इथं अल्कॉक्साइड आयन जो आहे तो इथॉक्साइड आयन आहे. इट ऍक्ट्स एज अ न्यूक्लिओफाइल नो डाउट बट ऍक्ट्स एज अ स्ट्रॉंग बेस. पण जरी तो बेस असला तरी इथं तो हायड्रोजन ऍटम कुणाकडून काढून घेणार, तिथं शक्य नाही. कारण हा जो कार्बन आहे बेन्झीन रिंग मधला की ज्याला Br जोडलेला आहे, या दोघांच्या मध्ये होतं काय तर Br काय करतो, एक इलेक्ट्रॉन पेअर कार्बनला देईल आणि दिस लोन पेअर, वन ऑफ द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ Br is in conjugation or in resonance with pi system of benzene ring आणि त्यामुळं इथं होतं अशा पद्धतीनं बघा. there is a formation of partial double bond between carbon and Br. So this bond is a very very strong bond. त्यामुळं aryl halides वापरून आपण इथर्स तयार करू शकणार नाही, हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. इथं नो रिएक्शन का तर हा CBr बॉन्ड इज अ व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड, तो ब्रेक होणार नाही आणि त्यामुळं ही रिएक्शन जी आहे ती दिस रिएक्शन इज नॉट अ फिजिबल. म्हणजे इथं ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक अनसिमेट्रिकल इथर तयार करायचा असेल तर अल्काइल हलाइड मस्ट बी प्रायमरी अँड अल्कॉक्साइड आयन मस्ट बी टर्शरी अल्कॉक्साइड आयन. And if you want to prepare aromatic ethers, in case of aromatic ethers, aryl halides, they do not react with alkoxides to give aromatic ethers. का हे आता आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे ही रिएक्शन खूप महत्वाची रिएक्शन आहे. यावर प्रश्न बऱ्याच पद्धतीनं किंवा MCQ विचारले जातात, पण त्यासाठी हे सगळं जर नीट पाहिलं तर तुम्हाला ते लक्षामध्ये येऊ शकेल. धन्यवाद.